हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू लर्न इंग्लिश यूट्यूब चॅनल। तर मित्रांनो, आत्तापर्यंत आपण काय काय शिकलो? तर सर्वात पहिले शिकलो आहे फोनिक साऊंड। मी तुम्हाला ए टू झेड पर्यंत सर्वच्या सर्व फोनिक साऊंड शिकविले होते। तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो बघून घ्या, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता। फोनिक साऊंड खूप महत्त्वाचे आहे। जर तुम्हाला फोनिक साऊंड आले तर इंग्रजी तुम्हाला सहज वाचता येईल। त्याच्यानंतर आपण त्या फोनिक साऊंडचा उपयोग करून छोटे छोटे वर्ड्स बनविले होते आणि मग त्या वर्ड्सचा आपण उपयोग करू छोटे छोटे सेंटेन्स बनविले होते। आणि त्यानंतर आपण बघितले की मोस्ट कॉमनली यूज वर्ड कोणते कोणते आहे, म्हणजे सर्वात जास्त कोणत्या इंग्रजी शब्दांचा उपयोग इंग्लिश बोलण्यामध्ये लिहिण्यामध्ये केला जातो। आणि मग त्याच्यावर आपण छोटे छोटे सेंटेन्स पण बनवले शिकले होते। तर आज आपण शिकणार आहे डायग्राफ आणि ब्लेंड्स। तर हे डायग्राफ म्हणजे काय आणि ब्लेंड्स म्हणजे काय, तर हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर सुरू करूया आजच्या या व्हिडिओला। तर आज आपण शिकणार आहे इम्पॉर्टंट डायग्राफ अँड ब्लेंड साऊंड। तर डायग्राफ म्हणजे काय, सर्वात पहिले आपण शिकूया डायग्राफ्स म्हणजे काय होते। तर डायग्राफ्स म्हणजे होते दोन अक्षरे मिळून एकच अक्षर तयार होते, ज्याचा उच्चार पण एकच असतो। जसं उदाहरणार्थ बघा, यस आणि एच मिळून श तयार होते। जो यस एच शब्द आहे त्याचा उच्चार आहे श। दुसरा शब्द बघा, सी प्लस एच, तर सी आणि एच मिळून होतो च। तर असे आपल्याला आज बघायचे आहे डायग्राफ साऊंड। तर सर्वात पहिले आहे यस प्लस एच, एस आणि एचचा उच्चार होतो श। सी प्लस एचचा उच्चार होतो च। टी प्लस एचचा उच्चार होतो थ। सी प्लस केचा उच्चार होतो क। पी प्लस एचचा उच्चार होतो फ। डब्ल्यू प्लस एचचा उच्चार होतो व। एन प्लस जीचा उच्चार होतो ग्न। डब्ल्यू प्लस आरचा उच्चार होतो र। के प्लस एनचा उच्चार होतो न। क्यू प्लस यूचा उच्चार होतो क्व। एम प्लस बीचा उच्चार होतो ब आणि एम प्लस पीचा उच्चार होतो प। तर हे उच्चार तुम्ही आपल्या वहीमध्ये लिहून घ्या। कमीत कमी 5 वेळा हे उच्चार तुम्ही लिहून घ्या, म्हणजे काय होणार, तुमचा जास्तीत जास्त सराव होणार। हे झाले आपले डायग्राफ। तर आपण डायग्राफचा उच्चार करणं शिकलो, तर तुम्ही जास्तीत जास्त याचा उच्चार आणि जास्तीत जास्त वेळचा याचा लेखन सराव करा, म्हणजे तुम्हाला पटकन इंग्लिश लिहिण्यामध्ये बोलण्यामध्ये वाचण्यामध्ये हे काम येणार। आता आपण शिकणार आहे ब्लेंड्स। तर ब्लेंड्स म्हणजे काय होते? ब्लेंड्स म्हणजे होते मिश्रण। कोणाचं मिश्रण? बघा, दोन अक्षराचे मिश्रण। सोप्या भाषेत याला काय म्हणू शकतो आपण, की दोन शब्द किंवा जोडा अक्षर, म्हणजे दोन शब्दाचं मिश्रण किंवा जोडा अक्षर, याला आपण ब्लेंड्स म्हणू शकतो। तर हे ब्लेंड्स आपल्याला काय करायचे आहे, जास्तीत जास्त याचा सराव करायचा आहे। जसं बघा उदाहरणामध्ये बी प्लस आर, तर या बी प्लस आरचा उच्चार असा बरं नाही करायचा आहे। इथं दिसतंय ना बी आर, तर बरं नाही करायचं आहे, तर काय करायचं आहे ब्र। तसंच बघा एस डब्ल्यू, एस डब्ल्यूचा उच्चार स्व नाही करायचा, तर स्व काय करायचं आहे स्व। तर याच्यामध्ये आपण काय करताय, दोन अक्षरं एकामेकासोबत जोडून जे उच्चार निघतो त्याला म्हणतात ब्लेंड। तर चला आपण शिकूया आजचे इम्पॉर्टन्स डायग्राफ साऊंड, ज्याचा आपण ब्लेंड्स पण म्हणू शकतो। आहे शब्द आहे बी प्लस एल म्हणजेच ब्ल। बी प्लस आर म्हणजेच याचा उच्चार आहे ब्र। सी प्लस एल क्ल। सी प्लस आर क्र। डी प्लस आर ड्र। एफ प्लस एल फ्ल। एफ प्लस आर फ्र। जी प्लस एल ग्ल। जी प्लस आर ग्र। पी प्लस एल प्ल। पी प्लस आर प्र।
एस प्लस सी स्क, एस सी प्लस आर. आता याच्यामध्ये 3 शब्द आलेले आहे, तर याचा उच्चार करायचा स्क्रो. एस सी आणि आर याचा उच्चार येतो क्र. एस प्लस के स्क, एस प्लस एल स्ल, एस प्लस एम स्म, एस प्लस एन स्न, एस प्लस पी स्प, एस पी प्लस आर. आता इथे पण 3 शब्द आले, कोणता? एस पी आणि आर. एस पी आणि आर, तर याचा उच्चार करायचा स्प्रो. एस प्लस टी स्ट, एस टी प्लस आर. इथे पण 3 शब्द आले आहे, एस टी आणि आर हे 3 अक्षरं आलेले आहे, तर याचा उच्चार करायचा स्ट्रो. एस क्यू प्लस यू. बघा, एस क्यू आणि यू याचा उच्चार येतो स्क्व. आणि इंग्लिशची पुन्हा एक खासियत का हा क्यूच्या मागं कधीही यूस राहणार. तुम्ही लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा शब्दामध्ये आपल्याला क्यू येणार तर या क्यू झाल्यावर त्याच्या मागे यूस राहणार, याच्या व्यतिरिक्त कोणताही दुसरा अक्षर नसते, लक्षात ठेवा. तर एस क्यू यू म्हणजे स्क्व. एस प्लस डब्ल्यू स्व, टी प्लस आर ट्र, टी प्लस डब्ल्यू टव, टी प्लस सी एच म्हणजेच टी सी एचचा याचा उच्चार येतो च. टी एच प्लस आर टी एच आर याचा उच्चार येतो थ्र. तर असे आपण ब्लेंड शब्द बघितले आहे. आता आपण एक वेळा हे पूर्णच्या पूर्ण शब्द वाचून घेऊया. चला म्हणा माझ्यासोबत. ब्ल, ब्र, क्ल, क्र, ड्र, फ्ल, फ्र, ग्ल, ग्र, प्ल, प्र, स्क, स्क्र, स्क, स्ल, स्म, स्न, स्प, स्प्र, स्ट, स्ट्र, स्क्व, स्व, ट्र, टव, टव, च आणि थ्र. अशा प्रकारे आपण आज ब्लेंड्स आणि डायग्राफ साऊंड आपण शिकलेलं आहे. तर तुम्ही हे शब्द आपल्या वहीमध्ये कमीत कमी 5 वेळा तरी लिहून घ्या आणि याचा जास्तीत जास्त तुम्ही सराव करा बोलण्यामध्ये आणि वाचण्यामध्ये पण, तरच तुम्हाला इंग्रजी येणार. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्राला, बहिणीला, भावाला पण शेअर करा, म्हणजे त्यांना पण इंग्रजी लिहिता वाचता बोलता आली पाहिजे. आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी दिलेल्या शब्दाचा तुम्ही सराव करत राहा.